सन्मान सचिन नाईक यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने सचिन नाईक यांचा शुभ सन्मान। नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये कॅप्टन कूल म्हणून त्यांची ओळख आहे, कव्हरचा बादशाह म्हणून त्यांची ओळख आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सचिन नाईक यांची चर्चा आहे। आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ही सचिन नाईक ठरलेले आहेत। सचिन नाईक ठरलेत मेगा फायनलच्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच। खूप चांगली बॅटिंग सचिन नाईक यांनी केली आणि ते ठरलेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच। जाऊया आता उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे। त्याने मात्र खूप चांगली कॅचेस पकडलेत, फिल्डिंग ही खूप चांगली केलेली आहे आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा जातोय आणि ते देण्यासाठी मी विनंती करतो सुनीलजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं। बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचा विष्णू शर्मा ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट। विष्णू शर्मा खूप चांगली कॅचेस त्याने पकडले आजच्या दिवसामध्ये आणि तो ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे, ज्या गोलंदाजीसाठी ही खेळपट्टी त्याची एक ओळख बनलेली आहे आणि हे मैदान त्याला लकी असे सचिन गिरी सातत्याने सांगत असतात। गावदेवी शिरोणे टीमचा जिन्मय जोशी ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर। उत्कृष्ट गोलंदाज जिन्मय जोशी ज्या वेळेस या खेळपट्टीवरती गोलंदाजीसाठी येतो त्या वेळेस मात्र चांगली गोलंदाजी जिन्मय जोशी सातत्याने करत आलेला आहे आणि तो ठरलाय या स्पर्धेचा मच्छिंद्र स्मृती चषक 2025 मधला उत्कृष्ट गोलंदाज। त्यानंतर आम्ही एक विशेष सन्मान करणार आहोत ज्यांचा आज आपण सकाळच्या सत्रापासून आवाज ऐकलाय। आपल्या भारताची राष्ट्रभाषा हिंदी भाषेचं समालोचन ज्यांनी केलंय असे आमचे कोपरी गावचे व्हॉइस ऑफ नवी मुंबई सचिन गिरी सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाणार आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने सकाळपासून खूप चांगला समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाला आणि आपल्या भारताची राष्ट्रभाषा हिंदी भाषेचं समालोचन ज्यांनी केलंय असे आमचे सचिन गिरी सर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत असताना थँक्यू सो मच। आपण या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी आलात त्याबद्दल आपला मी आभार व्यक्त करतोय। हॅलो। तसंच आज पूर्ण दिवस आणि अतिशय चांगली कॉमेंट्री केली आणि आपले नेरूळ गावचे बुलंद आवाज भूमिपुत्र तसंच सध्या ट्रेंडिंगमध्ये कॉमेंटेटर म्हणजे रोहितजी भोपी, एक चांगलं खेळाडू त्याचबरोबर एक चांगलं कॉमेंटेटर त्याचबरोबर एक चांगलं पॅकर ॲज अ टीम आपले सर्वांचे लाडके रोहितजी भोपी यांचा विशेष सन्मान होतो या स्पर्धेमध्ये आणि धन्यवाद रोहित या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल आणि अतिशय चांगली कॉमेंट्री त्यांच्या मधून राहिले या स्पर्धेमध्ये। हे होते आपले रोहितजी भोपी। त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ज्या बॅटरने खूप चांगली बॅटिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे, षटकार चौकारांची आतिषबाजी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि या बॅटरने खऱ्या अर्थाने प्रभावित केलंय। खूप चांगली बॅटिंग त्याने केली आहे, मग लॉंगॉनच्या वरनं षटकार, मग एक्स्ट्रा कव्हरला जे षटकार ठोकलेत, मग मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेरही त्याने षटकार ठोकलेत आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरलाय गावदेवी शिरोणे टीमचा अनिकेत तांडेल ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज। खूप चांगली बॅटिंग केली, एक नौका चेहरा गावदेवी शिरोणे टीमचा आलाय आणि या खेळाडूने प्रभावित केलाय। शिरोणे प्रीमियर लीग मध्ये तब्बल 115 धावांच्या बॅटमधनं आल्या होत्या आणि त्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेट टीम मध्ये त्याला संधी मिळाली आणि अनिकेत तांडेलने मात्र ॲज अ बॅटर म्हणून एक अवॉर्ड आपल्या नावी केलाय। त्यानंतर आणखीन एक विशेष सन्मान आम्ही घेणार आहोत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देण्या अगोदर, ज्याने मात्र खूप चांगली मेहनत करत असताना गुणलेखकाची भूमिका सकाळच्या सत्रापासून पार पाडली असे आमचे सोहिल नाईक यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने। सकाळच्या सत्रापासून खूप चांगली गुणलेखकाची भूमिका त्यांनी निभावलेली आहे आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत असताना सोहिल नाईक यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना खूप चांगली गुणलेखकाची भूमिका
त्यांनी निभावली आणि ते ठरलेत खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातील उत्कृष्ट गुणलेखक आमचे. त्यानंतर मी विनंती करतोय आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी मात्र खूप चांगली टेक्निकल टीम आपल्याला पाहायला मिळते, ज्यांची आणि नवीन टेनिस क्रिकेटमध्ये क्रिक लाईव्ह यांची टेक्निकल टीम, सचिन मुंडे यांची टेक्निकल टीम आणि त्यांचे ऑपरेटर निखिल यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येणार आहे. सध्या भरपूर चर्चेमध्ये आहे क्रिक लाईव्ह आणि संपूर्ण त्यांची टेक्निकल टीम, कारण की खूप चांगलं कार्य ते करतात आणि प्रत्येक स्पर्धा खूप चांगल्या रीतीने ते कव्हर करत आलेले आहेत. सचिन मुंडे यांची ही वाहिनी क्रिक लाईव्ह आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत असताना त्यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट त्यानंतर मंगलमूर्ती डेकोरेटर्स यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येणार आहे. विपिन म्हात्रे आणि त्याचबरोबर विद्याधरजी म्हात्रे आपण जिथे कुठे असाल या आपला शुभ सन्मान केला जाईल. मंगलमूर्ती डेकोरेटर्स यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येणारा, त्यांनी या ठिकाणी साऊंड पुरवला, आम्ही जो तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवतो त्यांच्याचमुळे आणि त्यांचाही विशेष सन्मान होणं भरपूर महत्वाचा. उपस्थित नाही आहेत त्यांचाही आम्ही स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतो, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट यांच्याकडे आपण जाणार आहोत, ज्याच्या बॅटमधनं खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी करत असताना मात्र आग उकळणारी गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. ही खेळपट्टी गोलंदाजांना भरपूर मदतगार होती, परंतु बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग त्या बॅटरने केली आहे. आज पार्ट टाइमर बॉलर म्हणून त्याला ओळखलं गेलं. आज प्रमुख गोलंदाज या स्पर्धेमध्ये त्यांच्या टीम मध्ये उपस्थित नव्हते, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली आणि या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचा विशाल भोईर. विशाल भोईर अंडरम क्रिकेट पासूनचा प्रवास सुरू झाला, तिथून मात्र थांबलेला नाहीये. मच्छिंद्र स्मृती नाव अगोदर गावदेवी दारावे, नंतर मच्छिंद्र दादा यांच्या नावाने ही टीम प्रत्येक जागेवरती खेळत आली आणि हा संघ मात्र थांबलेलाच नाहीये. अभिनंदन विशाल दादा, आपल्याला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा पुढच्या काही टुर्नामेंटसाठी. आणि त्यानंतर आपण जाऊया द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे, ज्याने मात्र कालच्या दिवसामध्ये राधाकृष्णच्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मिळवली. आजच्या दिवसामध्ये धाडस घेऊन जिद्दीने उतरले होती की पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मिळवू, परंतु आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती त्यांना थांबावं लागतंय. अशा लगातार 2 दिवसांमध्ये 2 ट्रॉफ्या मिळवणारा गावदेवी शिरवणे संघ ठरला या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी, ज्याने मात्र भरपूर प्रभावित केलंय. आज हमजा खान नव्हता, अरविंद राणा सोनीही नव्हता, त्याच्या अनुपस्थितीमध्ये हा प्रॉपर संघ आहे गावदेवी शिरवणे संघाचा, जिथे गेल्या 2017, 18 मग 16 पासून पकडा, 2016 पासून हे खेळाडू एकत्रित खेळत आलेत आणि आज हे शिरोणे गावाचे जे खेळाडू आहेत आज ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एक वर्चस्व गाजवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आज हमजा खान नाहीये, अरविंद राणा नाहीयेत, हे लहानपणापासून एकत्र खेळाडू खेळत आलेत आणि आज ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा निर्माण करण्यासाठी ते तयार झालेले आहेत. अंडर 22 भरपूर गाजवलंय या संपूर्ण टीमने आणि आज ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती ते अभिराज्य करण्यासाठी ते सुरुवात केलेली आहे. अंडर 22 2016-17 पासून हा संघ खेळत आलाय आणि आता अंडर 22 त्यांची एज राहिलेली नाहीये. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एंटर केले आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देखील धुमाकूळ घालायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यांनाही भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय पुढच्या प्रवासासाठी. त्यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, गतवर्षी द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीवर थांबावं लागलं होतं, परंतु अनस्टॉपेबल सचिन नाईक यांचा संघ मच्छिंद्र स्मृती धारावे संघ ठरलाय. मच्छिंद्र स्मृती चषकाचा मानकरी, पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. आज धीरज भोईर उपस्थित नव्हते, भावेश नाईक उपस्थित नव्हते, विकी भोईरही उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मात्र प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ती पटकावण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. सचिन नाईक यांनी आणखीन यंगस्टर खेळाडू घेऊन ही स्पर्धा जिंकलेली आहे. प्राऊड ऑफ टू यू. हे खेळाडू कसे घडवायचे ना ते सचिन नाईक यांच्याकडे शिकलं पाहिजे. आणि काही खेळाडू शिरोण्याच्या जे देखील या मैदानावरती खेळण्यासाठी येतात आणि त्यांचा सरावही ते सातत्याने पाहत असतात, ते सातत्याने म्हणत असतात की टॅलेंट आहे या खेळाडूंमध्ये, फक्त मेहनत करायची आहे. या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी मच्छिंद्र स्मृती धारावी, दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी गावदेवी शिरवणे